आणि आता बातम्या सविस्तरपणे पाहूया। भाजपचे कार्यकर्ते सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या सीमेवर असणाऱ्या बांदा इथं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं जंगी स्वागत करणार आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातनं उदय सामंत यांचे बंधू आणि शिवसेनेचे नेते किरण सामंत यांनी माघार घेतल्याची माहिती समोर आलेली होती आणि या मतदारसंघातनं आता केंद्रीय मंत्री नारायण राणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत आणि याच अनुषंगानं नारायण राणे मतदारसंघाच्या दौऱ्यावर असून ते जोरदार शक्ती प्रदर्शन देखील करणार आहेत। यावेळेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे रवींद्र चव्हाण हे त्यांच्या सोबत असणार आहेत। अशातच या सगळ्या प्रकरणी मंत्री उदय सामंत यांची एक महत्त्वाची प्रतिक्रिया समोर आलेली आहे। मुख्यमंत्र्यांसाठी आम्ही या जागेवरनं माघार घेत असलो तरी रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर आमचा दावा कायम असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय। ज्या काही पत्रकार परिषदा झाल्या त्याच्यामधनं अशी एक भावना निर्माण झाली की या तिकीट वाटपामुळे शिवसेनेचे जे मुख्य नेते आहेत एकनाथ शिंदे साहेब यांना त्रास होऊ नये या पद्धतीनं त्यांनी काल रात्री 9 वाजता ती भूमिका घेतलेली होती। परंतु त्याच्यानंतर मी नागपूरला असताना देखील मी व्हीसीवरनं सगळ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना बोललो, त्यांच्याशी संवाद साधला। 4 तारखेला म्हणजे उद्याच 11 वाजता आमची देखील पदाधिकाऱ्यांची बैठक ही रत्नागिरीला माझ्या निवासस्थानी मी आयोजित केलेली आहे आणि जे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत ते संवेदनशील आहेत। त्यांचं म्हणणं असं होतं की आपली जागा ही निश्चित आपल्याला मिळाल्यानंतर आपण 2 ते 2.5 लाखांना निवडून येऊ, परंतु असं असताना याच्यासाठी शिंदे साहेबांना घासाघीस करावं लागते या भावनेतनं त्यांनी तो भावनिक होऊन घेतलेला निर्णय होता। पण त्याच्यानंतर सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आग्रह केल्यानंतर मी वैयक्तिक त्यांच्याशी बोलल्यानंतर आजही शिवसेना भाजपच्या तो मतदारसंघ आहे आणि शिवसेनेमधले जे पूर्वीचे खासदार आहेत हे दुर्दैवानं आमच्यासोबत आलेले नाहीत, त्याच्यामुळे त्या जागेवर शिवसेनेचाच दावा आहे आणि म्हणून आम्ही देखील जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची समजूत घातलेली आहे। त्याच्यामुळे कुठेही चिंता करण्याची काही कारण नाही। आज त्या गोष्टीला पूर्णविराम मिळालेला आहे। आजही दावा आमचा आहे, पण याच्यातले सगळे निर्णय जसं मी सांगितलं तसं एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी, अजितदादा घेतील। नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत असा सामना परत एकदा पाहायला मिळेल। आम्ही त्या सामन्याचं स्वागत करतो, पण आम्हाला हाच सामना पाहिजे, आम्हाला हाच सामना पाहिजे। उदय सामंत म्हणतात शिंदेंना त्रास होऊ नये म्हणून किरण सामंतांनी आपली उमेदवारी। मला त्याच्याविषयी काय माहीत नाही, पण पुन्हा एकदा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून विनायक राऊत हे शिवसेनेचे खासदार म्हणून विक्रमी मताधिक्यानं लोकसभेत निवडून जातील आणि शिवसेनेच्या विजयाची परंपरा तिथे कायम राहील। किरण सामंत यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात लढणार नाही अशी पोस्ट त्यांची व्हायरल झाल्यानंतर भाजपनं सुद्धा मतदारसंघात चांगलीच हवा आता केल्याचं दिसतंय। देखोगे अपने आँखों से आएंगे हम लाखों से अशा आशयाची नारायण राणेंचा फोटो असलेली पोस्ट भाजप कार्यकर्त्यांनी आता व्हायरल केलेली आहे। संसदेत पुन्हा एकदा नारायण राणे दिसतील असाही उल्लेख या पोस्टमध्ये करण्यात आलेला आहे। त्यामुळे किरण सामंत यांच्या व्हायरल पोस्ट नंतर आता रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे अशी थेट लढत पाहायला मिळण्याची चिन्ह दिसत आहेत।